नितीनजी गडकरी यांचं व्यक्तिमत्व फारच तेजस्वी आणि प्रेरणादायी असं आहे. कोणत्याही कार्यक्रमात त्यांचं भाषण सुरू झालं म्हणजे समोर बसलेल्यांचा थकवा अचानक दूर होऊन जातो. ते काय बोलतील याबद्दल लोकांना जिज्ञासा असते आणि तेवढीच आतुरता नितीनजींना सुद्धा लोकांसमोर बोलताना दिसून येते. त्यामुळे समोर 5000 लोक जरी असले तरी नितीनजींचा एक 1 to 1 कनेक्ट तिथे बनून जातो आणि त्यांचं प्रत्येक भाषण, त्यांचं प्रत्येक वाक्य हे ऐतिहासिक होतं. त्यांची बरीच भाषणं मी यूट्यूबवर पुन्हा पुन्हा बघत असतो. काही भाषणं तर मला पाठसुद्धा झाली आहेत. आपल्याकडे लोकमान्य टिळक असं म्हणायचे की एखादा माणूस आपल्या जीवनात जगला किती यापेक्षा तो जीवन जगला कसा आहे जास्त महत्वाचा आहे. बऱ्याच राजकारणांमध्ये एक जरा दुर्गुण असतो. जर कोणत्या कार्यकर्त्यानं जर आपल्या अनुरूप काम केलं नाही तर ते त्याला अवॉइड करायला लागतात. पण नितीनजींना असं काही करण्याची कधीच गरज पडत नाही. त्यांना काही वाटलंही ना तर ते सरळ बोलून टाकतात. पण कार्यकर्त्याचं खच्चीकरण मात्र ते कधीच होऊ देत नाहीत. मतभिन्नता होनी चाहिए पण मनभेद नहीं होने चाहिए, वाजपेयी जी ने हमको बताया. काही लोक असे असतात की त्यांच्याबद्दल आपल्याला प्रेम भावना असते आणि काही लोक असे असतात की त्यांच्याबद्दल फारच आदर असतो. पण नितीनजी एक असं व्यक्तिमत्व आहे की त्यांच्याबद्दल प्रेमही तेवढंच आहे आणि आदरही तेवढाच आहे. मी नितीनजींना जरा मोजकच भेटतो कारण एक संकोच वाटतो की इतक्या मोठ्या माणसासमोर इतकी छोटी छोटी कामं घेऊन कशी जायची. आणि त्यांच्या सोबतची लोक इतकी चांगली आहेत की बऱ्याच वेळेला नितीनजींकडे जाण्या अगोदरच कामं होऊन जातात. पण जेव्हाही नितीनजींशी भेट होते तेव्हा असं वाटतं की आपण संकोच का बरं करत होतो. ते दररोज इतक्या लोकांशी भेटतात पण तरीही ते इतके कूल आणि काम असतात की त्यांची एनर्जी आणि त्यांचा तो स्पार्क पाहून आपल्याला त्यांचं मंत्रालय का बरं इतकं जास्त ॲक्टिव्ह आहे याचं एक अचूक उत्तर तिथेच मिळतं. त्यांच्या तोंडून जर कधी आपलं नाव ऐकलं तर ती इतकी प्राऊड फिलिंग असते की ती शब्दात सांगणं शक्यच नाही आहे. सर्वप्रथम मी केतन मोहितकर आणि त्याचप्रमाणे सर्व कन्व्हेनर, कन्व्हेनर आणि कोऑर्डिनेटर्स यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना सगळ्यांना शुभेच्छा देतो. नितीनजींसारखा नेता कित्येक शतकांमधून एकदाच जन्माला येतो आणि म्हणून त्यांचं सानिध्य मला, माझ्या शहराला आणि या देशाला येणारे भरपूर वर्ष लाभत राहो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आज त्यांचा वाढदिवस आहे. कितवा हे एवढं महत्त्वाचं नाही आहे कारण ते आणि त्यांचे विचार आपल्यासाठी नेहमीच तरुण राहणार आहेत. म्हणून त्यांच्या वाढदिवसानिमित्त देशातल्या सगळ्या नागरिकांचं अभिनंदन करतो की नितीनजींच्या रूपानं त्यांना एक असामान्य नेता लाभला आहे. विश यू व्हेरी व्हेरी हॅपी बर्थडे नितीनजी.